आज आपण शिष्यवृत्ती फॉर्ममध्ये लॉग इन केल्यावर काही विद्यार्थ्यांचं लॉग येतं, असं ऑप्शन येतं. तुम 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 तुमच्या शिष्यवृत्ती अकाउंटला म्हणजे तुमचं जे स्कॉलरशिपचं अकाउंट आहे ते ओपन करायचं आहे. क्रोमवर गेल्यानंतर महाडीबीटी असे टाईप करा. इथे ॲप्लिकंट लॉग इन असं एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. दिसेल, वेब पेज दिसेल. बरोबर. आता इथे तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. बरोबर. आता मी युजर नेम पासवर्ड टाकतोय. आता मला माझा युजर नेम पासवर्ड माहिती आहे. बरोबर. आता हा मी टाकतो, इथे कॅप्चा टाकला. आता हे मी लॉग इन केलं इथे. आता माझं हे यशस्वीरित्या इथे लॉग इन झालंय. त्याचं लॉग इन होत नाही. आता त्यांच्यासाठी आपण बोलूया. तर हे मी इथे लॉग आउट करतो. आता काही विद्यार्थी पासवर्ड टाकतात, त्यांचा पासवर्ड त्यांना माहीत राहत नाही. बरोबर. आता इथं युजर नेम टाकतो मी आणि पासवर्ड. तर लॉग इन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांचं असं ऑप्शन येतं, इनव्हॅलिड. बरोबर. तर तुमचा पासवर्ड चुकीचा असेल अथवा तुमचा युजर नेम तरी चुकला असेल, त्यामुळे असं ऑप्शन येतं. बरोबर. आता ज्यांचा पासवर्ड चुकलेला आहे किंवा युजर नेम बरोबर नाही, त्यांनी काय करायचं, फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे. आता बऱ्याच मुलांना युजर नेम सुद्धा माहीत राहत नाही. तर त्याआधी काय करा, तुम्हाला त्याआधी सर्वप्रथम इथे फॉरगेट इथे फॉरगेट युजर नेम ऑप्शन आहे. या फॉरगेट युजर नेम ऑप्शनवर क्लिक करायचं. हे तुमचं पूर्ण ओके. आता इथे मी ओके. मोबाईल नंबर टाकायचा. जन्मतारीख टाकायची. तुमची जी जन्मतारीख आहे ना व्हॅलिड, म्हणजे आधार कार्डवर जी असेल किंवा स्कॉलरशिप फॉर्म भरताना जी टाकली ना तीच टाकायची. कॅप्चा टाकायचा. कॅप्चा व्यवस्थित टाकायचा. ओके. आणि गेट युजर नेम ऑप्शनवर क्लिक करायचं. आता तुम्हाला तुमच्या SMS-ला युजर नेम येईल. आता इथं बघा, इफ युजर एक्झिस्ट इन पोर्टल युजर नेम विल बी सेंड युअर रजिस्टर मोबाईल नंबर. ओके. तुमचा जो रजिस्टर मोबाईल असेल ना त्यावर तुमचा युजर नेम सेंड झाला घ्यायचा आणि तो युजर नेम घ्यायचा आणि इथे टाकायचा. आता मला सेंड. आता युजर पासवर्ड भेटला आहे पण पासवर्ड भेटलेला नाही, तर काय करायचं, फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं. बघा इथं ऑप्शन आहे, त्याच्यावर फॉरगेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर
इथे युजर नेम टाकायचं. तुमचा जो युजर नेम तुम्हाला SMS ला आला असेल ना, तो युजर नेम टाकायचा. गेट OTP वर क्लिक केल्यानंतर जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला OTP जाईल, तो इथे टाकायचा. तर इथे ऑप्शन आले, इफ युअर युजर नेम इज अवेलेबल इन पोर्टर यू विल रिसीव्ह ॲन OTP रजिस्टर मोबाईल नंबर. ओके, तर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो 5 अंकी असेल, तो टाकायचा. इथे न्यू पासवर्डवर तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करायचा. आणि पासवर्ड टाकताना जर तुम्ही नावाचा टाकत असाल, बरोबर, तर तुमचं नावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटलमध्ये टाकायचं. एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे @ हॅज वगैरे जे असेल ना, एक स्पेशल कॅरेक्टर टाकायचं आणि काही नंबर्स टाकायचे. झाल्यानंतर कॅप्चा टाकायचा. आणि सेट पासवर्डवर क्लिक करायचं. बरोबर, आता अशा पद्धतीने माझं पासवर्ड फॉरगेट झालेला आहे. इथे युजर नेम आणि पासवर्ड मला भेटला आहे. युजर नेम पासवर्ड टाकायचा तुमचा आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. हे बघा, अशा पद्धतीने तुमची प्रोफाईल ओपन होईल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना मोबाईल फॉर्म भरताना मोबाईल नंबर दुसऱ्याचा देतात किंवा आधीचा एक दिलेला असतो मोबाईल नंबर, यापूर्वी आधी रजिस्ट्रेशन केलेलं असतं, तो मोबाईल नंबर वेगळा देतात आणि तो मोबाईल नंबर आत्ता बंद झाला आहे. त्यामुळे फॉरगेट पासवर्ड करताना किंवा युजर नेम फॉरगेट करताना त्यांना तर अशा मुलांनी काय करायचं मला सांगतो. प्रोफाईलवर गेल्यानंतर आता एक प्रोफाईल ओपन होईल तुमच्याकडे, लॉग इनची प्रोफाईल आहे, ॲप्लिकंट लॉग इन. बरोबर, तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे एक ऑप्शन आहे ग्रीव्हन्स अँड सजेशन्स, एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा युजर ID पासवर्ड मिळणार आहे. तुम्ही ग्रीव्हन्स फॉर्म भरताना इथे सर्व माहिती टाकायची. माहिती टाकल्यानंतर इथे डिपार्टमेंट, तुमचं स्कीम नेम असेल, कॅटेगरी असेल, त्यानंतर ग्रीव्हन्स सजेशन टाईप असेल किंवा ॲकॅडमिक इयर असेल, आता 22-23चं ॲकॅडमिक इयर असेल तर ते टाकायचं. ओके, आणि ग्रीव्हन्स सजेशन ऑप्शन निवडताना तुम्ही कोणतं निवडणार, तर लॉग इन इश्यू किंवा अदर इश्यूमध्ये OTP इश्यू टाकू शकतात किंवा लॉग इन इश्यू करायचं. लॉग इन इश्यू, अन्यथा तुम्ही OTP इश्यूही करू शकता. आणि इथे टाकताना OTP इश्यू असं टाकायचं की मला माझा आधीचा मोबाईल नंबर हरवला आहे, तर मला माझा युजर ID पासवर्ड हवा आहे. तर तुम्हाला इथं असा मेसेज टाकल्यानंतर काही कालावधीनंतर तुम्हाला युजर ID पासवर्ड मिळतो त्यांच्याकडून. ओके, तर तुम्ही काय करायचं, इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल ID टाकायचा, डिस्ट्रिक्ट टाकायचं, जे तुमचं जे इन्स्टिट्यूटचं डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट तिथे सिलेक्ट करायचं, तालुका टाकायचा, इथे डिपार्टमेंट टाकायचं. डिपार्टमेंट म्हणजे तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये फॉर्म भरला आहे तर तो टाकायचा. स्कीम नेम टाकायचा. जेव्हा तुम्ही डिपार्टमेंट इथे सिलेक्ट करणार ना
तेव्हा इथे स्कीम दिसणार, कोणती स्कीम येते. आता इथे पोस्ट मॅट्रिक ओबीसी, तर इथे ओबीसी केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीमध्ये ग्रेव्हन्स करायचं आणि इथे ग्रेव्हन्स रिझन आहेत काही, ते रिझन्समध्ये काय करणार तुम्ही, इथे जर तुम्हाला ओ टी पीचा इश्यू आहे, लॉग इनचा जर इश्यू असेल ना, तर इथे लॉग इन इश्यू करायचा, नाहीतर ओ टी पी इश्यू करायचा, या दोघींपैकी एक करायचं. हे केल्यानंतर अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं इथे, ज्या वर्षाचं असेल ते. आणि इथे तुम्ही आता अकॅडमिक इयर कोणतं सिलेक्ट करणार. समजा एखादा विद्यार्थी FYBSCला ॲडमिशन घेतोय, पण त्यांनी 12वीला रजिस्ट्रेशन केलं आहे. तो 12वीला आता तुमचं काय चालू आहे, आता 23-24 चालू आहे, अर्थात शैक्षणिक वर्ष 23-24 आहे चालू, आणि त्यांनी 22-23मध्ये तो 12वी पासआउट झाला आहे. तर 22-23मध्ये त्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरला आहे एका कॉलेजमध्ये. तर तेव्हा त्यांनी एक नंबर दिला आहे, मोबाईल नंबर, बरोबर. तर तो मोबाईल नंबर त्याचा आता हरवला आहे किंवा बंद झाला आहे. तर तो जेव्हा आत्ता लॉग इन करतोय तर त्याचं न्यू रजिस्ट्रेशन होत नाही, कारण की त्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, बरोबर. तर आता त्यांनी काय करायचं की त्याचा मोबाईल नंबर आता बंद आहे, ओ टी पी तर त्याला जात नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा मेसेज येत नाही DBT मार्फत. तर त्यांनी त्याची प्रोफाईल अपडेट करायची. आता अपडेट करायच्या आधी त्याला लॉग इन करावं लागणार. लॉग इन करायला त्याच्याकडे ID पासवर्ड तर नाही. तर त्यांनी काय करायचं, आधी हा ग्रेव्हन्स फॉर्म भरायचा. ग्रेव्हन्स फॉर्म भरायला लॉग इनची आवश्यकता नाही, तुमच्या पोर्टललाच ते ऑप्शन असतं. तुम्ही सर्व माहिती टाकल्यानंतर तो जर विद्यार्थी 22-23ला जर 12वीला होता, तर 12वीचं अकॅडमिक इयर इथे टाकायचं 22-23चं. तुमचा जर ॲप्लिकेशन ID असेल स्कॉलरशिपचा, म्हणजे तो एक स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर काहीतरी अंकी येतो वरती, 17-18 अंकी जास्त मोठा असतो तो टाकायचा इथे. आणि इथं OTP इश्यू करायचा आणि त्यांना सांगायचं की माझा आधीचा मोबाईल नंबर हा हरवला आहे किंवा बंद झाला आहे, तर मला त्याबद्दल जे OTP येतात किंवा त्याबद्दल जे SMS पडतात ते मला आता पडत नाहीत. तर तुम्ही मला कृपया करून माझा युजर ID पासवर्ड मला द्यावं. असं तुम्ही असं मेसेज इथे टाकला ना, तर काही कालावधीनंतर DBT मार्फत एक मेसेज येईल तुम्हाला, किंवा ईमेल IDवर तुम्हाला एक मेसेज येतो. जो ईमेल ID तुम्ही इथे टाकणार त्याचा एक SMS येईल. तिथे तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड तिथे प्रोव्हाइड केले जातील. तुम्ही काय करायचं, ॲप्लिकंट लॉग इनवर क्लिक करायचं. इथे ॲप्लिकंट लॉग इनवर आल्यानंतर युजर नेम पासवर्ड इथे टाकायचा, जो तुम्हाला DBT प्रोव्हाइड करतं, बरोबर. तो प्रोव्हाइड केल्यानंतर इथे टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर लगेच तुमची प्रोफाईल ओपन होत नाही, लक्षात घ्या. लॉग इन केल्यानंतर लगेच प्रोफाईल ओपन नाही होणार. ते फॉरगेट पुन्हा एकदा एक ऑप्शन येतं तिथे, आता इथे ओपन नाही होणार ते. जेव्हा आपण तो पासवर्ड टाकू ना तेव्हा होतं ते. तिथं तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा पासवर्ड रिन्यू करावा लागतो. रिन्यू करताना तुमचं जे असेल युजर नेम असेल, तुमचं पूर्ण माहिती टाकायची आणि तिथे OTP येईल. तो OTP पुन्हा तुमचा आता ते मागणारच आहे OTP, बरोबर. तर काय करायचं, लॉग इन झाल्यानंतर तुम्ही अपडेट करून घ्या तुमच्या प्रोफाईलला जाऊन मोबाईल नंबर, ओके. अशा पद्धतीने आपण एक विषय सॉल्व केला आहे ते. पण त्याआधी तुम्हाला एक सांगून देतोय की बऱ्याच मुलांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांचा मोबाईल नंबर बंद झालेला असतो. त्यांनी घाबरायचं नाही आहे, बरोबर. तर त्यांनी इथे ग्रेव्हन्स अँड सजेशन फॉर्ममध्ये आपली जी क्वेरी असेल ती सर्व इथे टाकायची आहे. लॉग इन इश्यू किंवा OTP इश्यू तुम्ही टाकू शकतात. कमेंट्समध्ये तुम्ही असं पण टाकू शकतात की माझा आधीचा नंबर हरवला आहे, तर मला आता न्यू नंबर अपडेट करायचा आहे आणि माझं प्रोफाईल लॉग इन होत नाही, माझा युजर ID पासवर्ड मला माहीत नाही आहे काय आहे ते. तर ते युजर ID पासवर्ड तुम्हाला प्रोव्हाइड करतात त्या शैक्षणिक वर्षाचा. किंवा तुम्ही असंही करू शकतात की तुम्ही तुमचं जे कॉलेज असतं, कॉलेजच्या जे आधीचं कॉलेज असतं त्या कॉलेजमध्ये जायचं. तिथे क्लर्क असतात, ते त्यांच्या DBT प्रोफाईलवर जातात. आता DBTचं त्यांचं एक लॉग इन असतं, क्लर्क लॉग इन आणि प्रिन्सिपल लॉग इन, हे 2 लॉग इन असतात. त्या लॉग इनमध्ये तुमचा युजर नेम आणि पासवर्ड कळतो. हां, युजर नेम कळतो तुमचा, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर कोणता दिला आहे किंवा तुम्ही युजर नेम कोणता दिला ते कळतं तिथे. युजर नेम जरी कळाला तरी तुम्ही पासवर्ड फॉरगेट करू शकता. अशा पद्धतीने आपण आता याबद्दल काही अडचण घेतलं आहे. काही अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही मेसेज करू शकता तिथे. अजून काही मुलांना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता तिथं. आता हे बघा, इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत. फाइंड इलिजिबल स्कीम, म्हणजे तुम्हाला जी इलिजिबल आहे ती स्कीम इथे तुम्हाला दिसणार. रिलिजन टाकणार इथे. रिलिजन तुमचं जे असेल, आता हिंदू आहे तर हिंदू टाकायचं इथे.
कॅटेगरी तुमची जर कॅटेगरी जनरल असेल जनरल टाकू शकतात, SC असेल, OBC, VJNT, ST, ऑर्फन असेल किंवा SBC कोणतीही कॅटेगरी असेल. इथं OBC असेल तर OBC टाकायची. इथे ॲन्युअल इन्कम किती आहे तुमची, ॲन्युअल इन्कम जितकी असेल ना तेवढी इथे टाकायची. इथे ॲटोमॅटिक तुम्हाला स्कीम दिसेल. आता इथे डिपार्टमेंट सिलेक्ट करायचे. वेगवेगळे जे आपले शिष्यवृत्तीचे डिपार्टमेंट असतात, सोशल जस्टिस डिपार्टमेंट असतं, त्यानंतर तुमचं ट्रायबल डेव्हलपमेंट असतं, म्हणजे OBC SBC स्कूल ऑफ एज्युकेशन असतं, मायनॉरिटी डेव्हलपमेंट असतं, स्किल डेव्हलपमेंटचं असतं. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, डिपार्टमेंट ऑफ डिसॅबिलिटीचं असतं. कोणतंही एक डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं. आता OBC इथे जर तुम्ही OBC डिपार्टमेंट सिलेक्ट केलं तर इथे इथे नो करायचं. डिसॅबिलिटी इथे जर तुम्हाला नसेल काही नो करायचं. इथे कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर ट्युशन फीजमध्ये काही सवलत मिळते. वोकेशनल ट्रेनिंग फी त्यानंतर त्याच्यातही मिळते तुम्हाला. ट्युशन फीमध्ये, एक्झाम फीजमध्ये तुम्हाला सवलत मिळते. फ्री ऑफ कॉस्ट आहे. याला फी कोणत्याही प्रकारे याला फी लागत नाही. तुम्ही इथे प्रोसिजर बघू शकतात. इथे प्रोसिजरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोसिजर दिसेल. हे बघा, इथे जे जे डॉक्युमेंट्स लागतात ना तुम्हाला ते सर्व दिले आहे. तिथे इलिजिबिलिटी दिली आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्ससुद्धा दिले आहे. तिथे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, तुमचे काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व इथे दिलं आहे. ओके. आता डिजी लॉकर आहे. डिजी लॉकरवरच तुम्हाला नंतर सांगेलच मी. काही कोणाला शंका असेल तर विचारा. आपण मागच्या वेळेला एक मेसेज टाकलेला आहे त्यांना स्कॉलरशिप फॉर्मबद्दल, बरोबर. तर यावेळेला त्यांचा रिप्लाय आला आहे का नाही चेक करून घेऊ आपण. आता मी प्रोफाईलवर लॉग इन केलं आहे. मी एक मेसेज केलेला होता मागच्या वेळेस ग्रेव्हन्समध्ये की माझे अमाऊंट डिस्पर्स झालेलं नाही आहे करंट इयरची. तर ग्रेव्हन्स अँड सजेशन डॅशबोर्डवर आता तसेच आला आहे. मला मेसेज आला आहे का नाही. डॅशबोर्ड आहे. ते ग्रेव्हन्स अँड सजेशन डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर मागच्या वेळेला त्यांना मेसेज केला आहे पण अजून त्यांचा रिप्लाय आलेला नाही. आय थिंक नाही आलेला त्यांचा नोट सपोर्ट कमेंट. त्यांचा रिप्लाय अजून आलेला नाही. ते करतील, त्यांना वेळ लागतो थोडा पण ते करतात, रिप्लाय करतात. आधीच्या मेसेजला त्यांनी रिप्लाय केलेला आहे. जसं तुमचं हे इन्स्टॉलमेंटच्या संदर्भात असेल किंवा तुमचं हे बघा, हे बी इन्स्टॉलमेंटच्या संदर्भात आहे. वन्स द बेनिफिट अलॉटमेंट हॅज बीन डन बाय डिपार्टमेंट देन रिडीम ऑप्शन अवेलेबल सून. ओके. मागचे त्यांनी मेसेजचे रिप्लाय केलेले आहेत आपल्याला. त्यांना काइंडली युअर ॲप्लिकेशन स्टेटस अंडर DDO. सो वन्स युअर बेनिफिट अलॉटमेंट डन युअर फंड विल बी डिस्बर्स इन युअर आधार बँक लिंक अकाउंट नंबर. मागच्या वेळेला आपण बघितलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो फॉर्म होता तो अंडर DDO लॉग इनला होता. तर अंडर DDO लॉग इनला होता तर विद्यार्थ्यांचा गैरसमज असं झाला होता की त्यांचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे का, पेंडिंग काय आहे, काही क्वेरी तर नसेल ना. तर ते तसं काही नाही. ते एक लेवल आहे. अंडर DDOमध्ये आपलं पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन होतं. ते एक प्रोसेसिंगला असतं, बिल जनरेशन पेंडिंगला असतं. ते तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळते. आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे की काइंडली युअर ॲप्लिकेशन स्टेटस इन अंडर DDO. त्यांचा फॉर्म हा अंडर DDOमध्ये. बरं. सो वन्स युअर बेनिफिट अलॉटमेंट इज डन, म्हणजे तुमची बेनिफिट अलॉटमेंट झाली त्यानंतर तुम्हाला तुमचा जो फंड असेल तो तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये मिळेल. ओके. त्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. बघा, आपण एवढे मेसेज केले आहेत त्यांना. ओके. काही शंका असेल तर विचारू शकतात.
त्यानंतर बरेच आपण यानंतर आधार सीडिंगचं पण बघणार आहोत. आधार सीडिंगमध्ये काही मुलांना प्रॉब्लेम असतो, बघूयात त्यानंतर. तर थँक्यू.